आजकाल स्वतःचं घर घेणं हे अनेकांचं स्वप्न असतं, पण त्या स्वप्नाची किंमतही तितकीच मोठी असते. एक साधा 2 BHKचा फ्लॅट घ्यायचा म्हटलं तरी 40-45 हजार रुपयांचा EMI काही नवीन राहिलेला नाही. तोही फ्लॅट किती मोठा, कोणत्या भागात आणि किती स्क्वेअर फूटचा आहे यावर सगळं अवलंबून असतं. त्यामुळे आज अनेक घरांमध्ये नवरा बायको दोघांनाही नोकरी करावी लागते. मुलं शाळा क्लासमध्ये दिवसभर बाहेर असतात. मग त्या नव्या घराचं काय? सकाळी कुलूप लावलं की संध्याकाळपर्यंत घर ओसाड पडलेलं असतं. घरात ना माणसांचा आवाज, ना देवाजवळचा दिवा, ना चहाचा सुगंध, फक्त शांतता. मग मनात एक प्रश्न येतो, आजकाल आपण ज्येष्ठ आईवडिलांना आपल्यासोबत का ठेवत नाही? वेगळं राहणं हीच प्रगतीची व्याख्या झाली आहे का? घरात एखादी ज्येष्ठ व्यक्ती असेल तर ते घर दिवसभर जिवंत वाटतं. कोणीतरी घराची काळजी घेत असतं. देवाजवळ दिवा लावला जातो, तुळशीला पाणी घातलं जातं, घरात अगरबत्तीचा सुगंध दरवळत असतो. संध्याकाळी आपण थकून घरी आलो की दार उघडून प्रेमानं विचारणारं कुणीतरी असतं, आलात? चला आधी हातपाय धुवा, मी चहा ठेवते. हा फक्त चहा नसतो, तो दिवसभराचा थकवा उतरवणारा आपुलकीचा घोट असतो. मुलंही रिकाम्या घरात नाही तर आजी आजोबांच्या सहवासात मोठी होतात. आजकाल पाळणाघरांची सोय आहे, त्यामुळे अनेक जण मुलांना तिथे ठेवतात. पण पाळणाघरात मुलांची काळजी घेतली जाईल, पण संस्कार मात्र घरातल्या माणसांकडूनच मिळतात. आजी आजोबा असतील तर सणवार, परंपरा, नाती, मोठ्यांचा आदर, आपुलकी या सगळ्या गोष्टी मुलं नकळत शिकत असतात. त्यांच्यासाठी हा सहवास कोणत्याही फीपेक्षा मौल्यवान असतो. पण या नात्याला एक दुसरी बाजूही आहे, तीही तितकीच महत्त्वाची आहे. ज्येष्ठ नागरिकांनीही आजची परिस्थिती समजून घ्यायला हवी. जर मुलगा किंवा सून नोकरी करत असेल तर त्यांना वेळेचं बंधन असतं. सकाळची धावपळ, ऑफिसची वेळ, प्रवास, जबाबदाऱ्या हे सगळं सांभाळताना काही कामं मागे राहू शकतात. याचा अर्थ असा नसतो की मी बाहेर पडले आणि मी परत येईपर्यंत घरातली सगळी कामं करून ठेवा, अशी अपेक्षा नसते. तसंच आम्हाला या घरात नोकर बनवून ठेवलं आहे असा गैरसमज करून घेण्यातही काही अर्थ नाही. कारण मुलं आणि सून घराबाहेर मजा करायला जात नसतात. ते घराचा EMI भरायला, मुलांचं शिक्षण चालवायला आणि कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी कष्ट करत असतात. ज्येष्ठांनी आपल्या प्रकृतीनुसार जेवढी मदत जमेल तेवढी आनंदाने करावी आणि मुलांनीही त्यांच्या वयाचा, थकव्याचा आणि स्वाभिमानाचा आदर ठेवावा. मदत ही प्रेमाने असावी, अपेक्षेने किंवा सक्तीने नाही. टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. फक्त मुलं आणि सून चुकीचे असतात असं नाही, आणि फक्त ज्येष्ठ नागरिकच बरोबर असतात असंही नाही. दोन्ही बाजूंनी थोडं समजून घेतलं, थोडं ऐकून घेतलं, थोडं जुळवून घेतलं तर अनेक प्रश्न आपोआप सुटू शकतात. काही वेळा ज्येष्ठ नागरिक नकारात्मक विचार करतात की आमच्याकडून सगळी कामं करून घेतात. पण स्वतःलाच एक प्रश्न विचारावा, खरंच त्यांनी मला जबरदस्तीने कामाला लावलं आहे का, की मी माझ्या घरासाठी, माझ्या मुलांसाठी आणि माझ्या नातवंडासाठी आनंदाने हातभार लावत आहे? आणि मुलांनीही हा विचार करायला हवा की ज्येष्ठ आईवडील हे घरातले कामगार नाहीत, ते घराचे आधारस्तंभ आहेत. आपण एकत्र राहायचं असेल तर दोघांनाही थोडं झुकावं लागेल, थोडं समजून घ्यावं लागेल, थोडं मी सोडून आपण स्वीकारावं लागेल. बाकी कुणासाठी नाही, निदान आपल्या नातवंडांसाठी तरी. कारण त्यांना पैशांपेक्षा जास्त गरज असते ती घरातील माणसांची, प्रेमाची, संस्काराची आणि 4 पिढ्या एकत्र जगण्याच्या सुंदर अनुभवाची. मोठा फ्लॅट म्हणजे घर होत नाही. घरात राहणाऱ्या माणसांच्या प्रेमाने, समजुतीने, सहकार्याने आणि आशीर्वादानेच घराला खरं घरपण मिळतं.